तुंगभद्रा धरणाच्या 19व्या गेटची साखळी तुटल्यानं नदीत अचानक 35,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। नेमकं काय घडले ते आपण पाहणार आहोत, पण त्या अगोदर बोल हक्के हे यूट्यूब चॅनेल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। कर्नाटकातील प्रमुख जलाशयांपैकी एक असलेल्या तुंगभद्रा धरणाच्या इथे मोठी दुर्घटना घडली। तुंगभद्रा धरणाच्या गेटची साखळी तुटल्यामुळे 35,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। 70 वर्षांनंतरची ही पहिलीच मोठी दुर्घटना आहे। सध्या धरणातून 35,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तुंगभद्रा धरणाच्या 19व्या गेटवरील साखळी शनिवारी मध्यरात्री तुटल्यानं नदीत अचानक 35,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला। धरणातून सुमारे 60 टीएमसी फूट पाणी सोडल्यानंतरच जीर्णोद्धाराचे काम हाती घेता येईल, अशी माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली आहे। दरम्यान अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे। कर्नाटक जिल्ह्यातील कोप्पल जिल्ह्याचे प्रभारी मंत्री शिवराज तंगडगी यांनी रविवारी पहाटे धरणाला भेट दिली। शनिवारी रात्रीच्या घटनेनंतर रविवारी सकाळपासूनच तुंगभद्रा धरणाच्या सर्व 33 दरवाजांमधून पाणी सोडण्यात येत आहे। तुंगभद्रा धरणाच्या सर्व 33 दरवाजातून पाणी सोडलं जात असल्यामुळे सध्या धरणातून सुमारे 1 लाख क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सुरू आहे। तुंगभद्रा हे कर्नाटकातील सर्वात मोठे धरण आहे। सध्या धरणाची पाणी पातळी तुंगभद्रा हे कर्नाटकातील सर्वात मोठे धरण आहे। सध्या धरणाच्या पाणी पातळीत घट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। मध्यरात्री ही घटना घडल्यामुळे अधिकाऱ्यांचंही धाबं दणाणलं होतं। सध्या युद्धपातळीवर धरणाचे पाणी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अन्यथा यामुळे धरणाला धोका पोहोचू शकतो। धरणाचे पाणी नदीत अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे। धरणाचे पाणी नदीत सोडण्यात आल्याने लोकांच्या घरात पाणी शिरू शकतं अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। सध्या तरी प्रशासन थोड्या वेळानं धरणातील पाणी पातळी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे।